नमस्कार मंडळी. नमस्कार बघा नमस्कार बाबांनो बहिणीनो. झाली का काय चालली झाली का चहा पाणी? आज इकडे आपली कशाची रेसिपी बनवणं चालू आहे. कशाची? आज काय बनवायला लागले तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा, माहीत पडेल तुम्हाला काय बनवायला लागले. तर इकडे घेतलं हिरव्या मिरच्या, इकडे घेतले जिरे, लसूण आणि कोथिंबीर. चला आता याला घेऊ आपण मिक्सर मधून काढून वाटण. काय बीत आहे पण नेमकं मंडळीला नको सांगू, मला तर सांग. मंडळीला बी सांगू राहिले ना. घेतलं बिगर पाण्याचंच घेतलंय वाटून. त्याच्यामध्ये आता कोथिंबीर टाकू. मला ठसका लागला, गुचकी लागली मला. घेतलं बिगर पाण्याचंच घेतलंय वाटण. मस्त बारीक झालेलं आहे. आता इकडे काय करू बा आपण, या परातीला तेल लावून पाणी प्यावं लागेल मंडळी. परातीला थोडं तेल लावून याच्यामध्ये आता हे तिखट काढून. आज काहीतरी युनिक दिसायलंय मंडळी. काय बनवायला काय माहिती मम्मी. इकडे पहिले तर दुपान हो राहिला, एक ठसका गचकी दुपान. अरे याला ठेवू आता बाजूला. ती कुत्रे बघ ध्यान देऊन पोराल तू काय बनवलं तर. हे ठेवलं पातीकड बाजूला. आणि आता ही रश्याची तयारी. रश्याची तयारी याच्यामध्ये काय काय घेतलंय मी. कोथिंबीर, कांदा, खोबरं, खसखस, धने, मिरे, लवंग हे सगळं भाजून घेतलंय. आता घेऊ मिक्सरला वाटतो. पाणी काय याच्यात पण टाकलं नाहीये आपण. हे पण कोल्डच वाटण. ते मी कोल्डच काढलंय. पाहू आता पण टाकायची गरज पडते. पाणी टाकायची काही गरज पडली नाही मंडळी. हे आपण बिगर पाण्याचंच मस्त वाटण काढून घेतलंय. आता हे वाटणाला ठेवू बाजूला. आता तू कर आता थोडा व्हिडिओ बंद. ओके ओके ओके. त्या परातीला आपण तेल लावून घेतलं होतं. त्याच्यामध्ये ते वाटण काढून ठेवलं. आता त्याच्यामध्ये बेसन पीठ चाळून घेऊ. ते पीठ चाळायचंय कशासाठी, आपलं दुकानातलं पीठ आहे ना. दुकानातलं पीठ आहे किती काय माहिती नसतंय. त्याच्यामुळे आपण चाळून घेऊ. चाळून घेतलेलं बरं आहे, आपल्या मनाची शंका नाही. त्याच्यापुरतं हरभर डाळ आणून घरी दळून घ्यायचा यायची. कशाला उभे करायचंय मग. आता हरभऱ्याची डाळ आणा. आपल्याला घरची थोडी डाळ आहे. हो ना. जाऊ दे. चला टाकू का याच्यात हळद. आता टाकायचे असं तर टाका. टाकली आता हळद. टाकून घेऊ आता मीठ. मग काढी जाईली. मीठ हळद टाकलं. आता मस्त सगळं मिक्स करून घेऊ. याच्यासाठीच मी तेल कशासाठी लावलं होतं, कारण बेसन पीठ चिकट असतंय. परातीला चिपकून बसतंय. आपल्याला काय लय मोठं काय गव्हाच्या पिठासारखं नाही चिपायचं ना. ते थोडंच असते. ते अर्धच परातीत चिपकून जात. त्याच्यासाठी त्याला तेल लावून घ्यायला पाहिजे. थोडं थोडं पाणी टाकून सनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा मंडळी. पुढे व्हिडिओ सोडू नका अर्धा. मंडळी किती मस्त असा गोळा करून घेतला मम्मी त्या बेसनाच्या पिठाचा. आणि पीठ पण जास्त खाली चिपकला नाही बाबा. खरं बोलली होती आमची मम्मी, तर बरं माहिती मम्मीला.
आता गोळा काय करा डिटेल डायरेक्ट याच्यात टाकून मस्त भाजून काढू त्याला. चुलीत का पाजाच्या भाकरीवाणी. बाजरीच्या भाकरी. त्या कुत्र्याचा व्यायाम चाललाय ना माग. ए होय मागं. याम नको करू इथं. सरक. याम करायला येतं. मेरी नजर अजीब थी तुझे. हे पहा मंडळी मस्त सुकं पिठामध्ये असं सुकं पीठ लावून घ्यायचं. असं. एकच मोठी भाकर थापून घ्यायची त्याची. मेरा पहला जुनून तू मेरा पहला. हे पहा मंडळी असं घेतली बनवून सरी त्याला लाटून घेऊया. हळूहळू न जाईन ते फुटून तुटून. व्यवसाय किती पडले त्याला? किती जायचे रिझल्ट इकडे वर्ग 7वा. जाय बाबा. अरे 29 किलो वजन होतं 7वीत. पापड मोठा असं आज मावशी डायरेक्ट पापड भरून चपात लाटली ती. हा लय मोठी लाट चपात होती डायरेक्ट ती. चहा कोणाची येतात? थंडी गार असं नाही पिऊ ती. हे पहा एवढी लाटून घेतलंय आता. दम म्हणा. बा तुमच्यावर आहे आता तुम्हाला जाड पाहिजे पतलं पाहिजे. आम्हाला अशीच पाहिजे एवढी जाड. आता याला ठेवू आपण. आता करू आपण रश्याची तयारी. ठेवली पहा आता कढईवर. काय टाकू तेल. विचारलेल्या प्रश्नांची व्यवस्थित उत्तरे देतो. तेवढा हुशार. आपल्याला मस्त मसाला तळून घ्यायसाठी तेल थोडं शिल्लकच. टाकायचं. मसाल्यामध्ये आपण बिलकुल पाणी टाकलेलं नाही. किती पडले ते आहेच नाही. एकूण 191 नाहीत बाबा. उपस्थिती यार. उपस्थिती नाही उपस्थिती. हे सगळ्यात ब एक ब ब ब ब ते आला. ब म्हणते का? ग्रेड असतात ना ए ग्रेड बी ग्रेड तसं अ ब क ड असतात. ग्रेड म्हणते. अबे डब्ल्यू. आवडता छंद सायकल खेळणे. सायकलिंगचा होता का? तू सायकल होती का? सायकल नव्हती होती का? होती. सायकल बाळा चालायला लागलं होतं तेव्हा सायकल घेतली होती 1,500ची. खाऊन नेमकं चालायला लागलं होतं. माहिती आहे? आवश्यक सुधारणा इतर परीक्षा देणे. ते पहा आता घेऊ मसाला टाकून सनी त्याला. टाको म्हणजे त्याच्या हातात जे आहे ना ते आपला रिझल्ट आहे 7वीचा तेच वाचत बसला. तो कुठून भेटला काय माहिती त्याला. तो वाचायला काय वाचायला त्यालाच माहिती. अरे पण पास आहे का नाही ते दिलत नाही ना. एवढंच तू बडबड बाजूला कर. चल सरक बाजूला उठ इथून. 19 इथं माझ्या गॅसवर तू हे पाडायला सांगा. 2020. पहा मस्त मसाला तळून घेतलाय आता त्याला. इथं काळा मसाला. काळ्या मसाल्याची भाजी असते ती. मेरी नजर हे लसूण कांदा मसाला. नाही वय कांदा लसूण मसाला. जास्त तिखट नको करू बरं मम्मा. तुला माहिती आहे आपल्याला तिखट जमत नाही. तुला माहिती आहे आपल्याला तिखट जमत नाही. चला ही मिरची पावडर जास्त तिखट करायचं नाही सांगितलं थोडीच टाकली. हा टाकू राहिले मी मटन मसाला चिकन मसाला. हा चला आता जो ती सगळं कोथमीर पण टाकून जर शेक. हा? कोथंबीर पण टाकून जर शेक. टाकीत ना नाही वरून टाका भाजीला रशात. कडक कडक राहिलं.
हा घेतलं पाच सगळं मिक्स करून हम्म. त्यात टाकू आता आपण थोडं मीठ. आपण याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळं मीठ कमीच. याला काय असेल मग त्याला काय माहिती कशात असेल. काय आता आपण धने मिरे हे सगळं याच्यामध्ये भाजून वाटले. वाटण भाजलेलं आहे. मसाल्याला कसं मस्त तेल तेल सुटलंय सुटलंय. नाही का? काय हरपलं आता टाकू पाणी. आपल्याला मिक्सरचं भांडं धुवूनच काढायचंय. आपण त्याला काय पाणी नव्हतं टाकलं ना त्याच्यामुळं पाणी टाकू सगळं. तुम्हाला तुमच्या आवडीनं हिसाबानुसार तुमच्यानुसार पतलं कट कसं पाहिजे ते. त्याच्यात आपल्या पाटोड्या शिजायच्यात अजून. पाटोड्या बनवायला लागलं आज पाटोड्याची भाजी. तुमच्याकडे काय म्हणतात? वडे. पाटोड्या म्हणतो, वड्या म्हणतो, बेसन वडे पण म्हणतो. तुमच्याकडे काय म्हणतात नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आमच्या पाटोड्याच्या वड्या कशा बनल्यात हे पण सांगा. चला आता याला घेऊ आपण कापू. कापा एवढा चाकून बा चाकून कापून. चला आता घेऊ कापून चाकून कापून. तुम्हाला कशा आकारात कापायच्या तशा तुमच्या हिशोबानं कापा. हे कापू राहिले पाशा. इस्टिरेट कापायली मम्मी इस्टिरेट. सरळ चार तेवढ्या सरळ रशा मारून घे आणि त्याच्याने आडवी लाईन मारून घे. निघल्या आपल्या पाटोड्या. लय दिवसापासून मला पाटोड्याची भाजी बनवायची बी आणि तुम्हाला पण दाखवायची होती आणि मला पण खायची होती. पण त्याचं काही योगच यायला नव्हता. आज वारा आज बी येत नव्हता. आज काय आज मंगळवार आहे. कळला होता यायचा मंगळवार पण म्हणलं नाही आज जमतच नाही. त्याच्यासाठी बनल्यात आपल्या पाटोड्याची भाजी. त्याच्यामुळे आज बनली. चला घेऊ आता चिरून. मोठी होती रे जराशी. हे पहा अशा कापून घेतल्यात मी आपल्या पाटोड्या. तुम्हाला कोण्या आकारात पाहिजे विचारलं होतं मी. आम्हाला अशाच आकारातल्या पाहिजे. हे पहा अशा मस्त. आता उकळा आला की मग रशामध्ये द्यायला सोडून द्यायचं. अच्छा त्याच्या आधी तुम्ही आता बोला. नक्की मंडळी कमेंटमध्ये सांगा पाटोड्या कशा बनल्या, साईज कशी वाटली तुम्हाला. मला अशाच आवडतात त्याच्यामुळे मी अशा बनवल्या. तुमच्याकडे कशा बनवतात दे इकडे ते एक. सांगा मला. तुला कशाला द्यायची दे ना. पाहिजे काय तुला? बापरे डायरेक्ट एवढी मोठी साईज मंडळी पाहिली का. विचार करून फोकस होई ना फोकस होई. तुला लाड करत येणार ते लाड मंडळी मग लाड करतात म्हणून मी पाकी ती जाड जोड आहे. अरे बा मग डायरेक्ट बेसन पिटपिट कळला सध्या. हा मग आता ते काय शिजलेली थोडी आहे. शिजलेली वडी पण बनवू आपण एक दिवस. एक दिवस तुम्हाला शिजलेली वडी बनवून दाखवी ना. कोणा शिजलेली वडी कसं पाहिजे खायचं ते पण का? कमेंट मध्ये सांगा. म्हणजे बेसन पीठ शिजून परत अशी थापून मग वडी बनवते तशी मंडळी. जर तुम्हाला कोणाला ते थाप होतं ते हे गोळून जाईल ना सगळं. नाही ना तू डोकं नको लावू ती पाठीमागची काढेला आणि उठी इथून अंधार वाटत तुम्हाला तू बसलाय. आहे ना बाई पडत राहिला अंधार. शिल्लक असं कोणतं बोल नाही. ते व्हिडिओ चालू आहे. पहा मंडळी कशी मस्त आपल्या रश्याला उकळी आलेली आहे. आता त्याच्यामध्ये वड्या सोडू आपण. एकच सोडू मग कारण ते ना चिटकणार नाही एकमेकीला. तुम्हाला मस्त लागू राहिली. पहा मंडळी त्याला मम्मीनं सगळ्या वड्या त्याच्यात टाकून आता मस्त ते शिजणार. एक एक उकळ्या घेणार. मस्त हलवून ते द्यायचे. पण टाकला तर
आपल्या रश्याला कसा मस्त कलर आलेला आहे, सुगंध पण येऊ राहिला. तरी सुटलेली आहे रश्याला आणि शिजल्यावर तर अजूकच मस्त तरी सुटणार आहे आणि घट्ट पण होणार आहे. शिजायसाठी थोडं पतलंच. पहा मंडळी आपल्या पाटोळ्या कशा शिजल्यात मस्त हे का, शिजून मस्त झाले. कसं मस्त रस्सा पण कसा बनलाय, मस्त गटोट दिसला रस्ता पण झाले रस्सा आणि तरी पण आली. कशी मस्त आपली पाटोळ्याची भाजी बनली. आता ती कोथिंबीर टाका, ती कोथिंबीर राहिलीच का, त्या टाकून जर शेक कोथिंबीर टाका टाका. भरला बा मग भाजी पोट भरलं मग. खायची राहिली ना अजून. काय करतो त्या मटणाच्या ना चिकन चिकनच्या मटन भाजीला भारी भाजी बनली. खाल्ल्यावर कळण. खाल्ल्यावर कळ नाही त्याचा रस्सा हे सांगू राहिले, खाल्ल्यावर कळण. ओके आता पटकन चपात्या टाक आणि पहिलं ताट मला वाढ. हा पटकन चपात्या टाकते आणि पहिलंच ताट तुला वाढ आणि मंडईला जेवायला बोलव. हा मंडळी, झाला आपला सगळा स्वयंपाक आणि इकडे मम्मीने थोडे कोरड्या पापड पण तळलेत आपले. इकडे युवा पण बसला जेवायला ताट दे वाढून. पप्पा तर लागले बघा जेवायला. आता मला पण देणं मी ताट वाढून. कशी म्हणजे पप्पा भाजी? एक नंबर. मला भूक लागली होती हां त्याच्यामुळे बसून लवकर मस्त पप्पा कांदा पापड वगैरे छान झाली का? बर असं नवीन नवीन आयटम पाहिजे खायला. का भाकरी लागत दे बघा दे मला पण ताट वाढून. हो मम्मा इकडून रे वा. सांगा तुमच्या कशी बनली भाजी तर. मस्त बनल्यात वड्या एकच नंबर. दिसायला एक नंबर. हो दिसायला एक नंबर. घेतलंय आता पहा वाढून सनी घेतले सगळ्याचे ताट आणि पहा आम्ही तशा त्या कुरड्या तळून भाजल्यात. कुरड्या नाही सांडाया भाजून घेतल्यात आणि इकडे मस्त वड्याची भाजी एकच नंबर वडी बनली बघा. या खायला. चला मंडळी करतो बघा आता आम्ही जेवण येतो पण जेवायला. काय करतो तुमच्या मटणाला यायला सांगा यायला. चला.